हे पा वेटर माझ्याकडे बघत होते. किती वेळ बसणार मी? दाखवतेस तुम्हाला मेसेज. खूप वेळ झाला म्हणून निघून आले. मेसेज आहे. दाखव. दाखव मेसेज. कुठे बघू? कुठे? तेच दाखवून राहिले. काय झालं? कुठे गेला मेसेज? मी पाठवला होता ना, दाखव ना मग. अहो देवा शपथ सांगते, तुम्ही मेसेज पाठवला होता. राधिका, सकाळपासून भांडणासाठी काही विषय मिळाला नाही म्हणून आता हे उकरून काढलंस? अहो खरंच सांगते ना, खरंच खरंच मेसेज आला होता. एक बास झाला. खूप ऐकली तुझी पडपड. चल शनाया. अहो थांबा. नाही म्हणजे हा मेसेज मला आत्ता सापडून नाही राहिला. राहू द्या. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा ठीक आहे. चल शनाया. थांबा एक मिनिट. हा घ्या. हा प्रसाद तुमच्या नावाने देवळात वाटला होता. कॅलरीज. चल. असला देवाचा प्रसाद वगैरे देऊन ना गॅरीवर काहीच इफेक्ट होणार नाहीये. एनिवे कसं वाटलं तुला आज स्वतःचा इन्सल्ट झाल्यावर? अच्छा, म्हणजे हे मेसेजचं काम तूच केलंस तर? ए नाही हा, डोंट ब्लेम मी फॉर इट. ब्लेम बीम काही नाही. मला खात्री आहे हे तूच केलंस. लाज नाही वाटत का ग तुला? नाही वाटली लाज मला. माझा व्हॅलेंटाईन्स डे स्पॉइल करताना तुला लाज वाटली होती का? आता कळलं. मी गॅरीला पूर्ण दिवस तुझ्यापासून दूर ठेवलं. तुझा मेंदू गुडघ्यात आहे का ग शन्या? आजचा दिवस संपायला अजून बराच वेळ आहे. मला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आजच द्यायच्या होत्या. त्या मी दिल्या. आणि ते हॉटेल बिटेल मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नव्हता. मला यांना प्रसाद द्यायचा होता, तो मी दिला. माझं प्रेम यांच्यापर्यंत पोहोचलं. आता ते कसं हे तू नको विचारू. कारण जो माणूस फक्त स्वतःवरती प्रेम करतो ना, त्याला हे कधीच कळणार नाही. तर जा. Whatever. अथर्व, आता बूट घातलेत ना, घरभर नाचू नको बरं का, नाही तर ओरडीन मी तुला. ठीक आहे. हा आवडलं वाटतं. खेळा खेळा. आज लवकर आवरलं अथर्वचं? हो ना बाई रेवती. सकाळी सकाळी डब्याची गडबड, अथर्वची आवरावर, मसाल्याचं पॅकिंग, या सगळ्यात एकदम गोंधळून जायला होतं मला. अथर्वचं आवरून झालं ना तर निम्म काम संपल्यासारखं वाटतं बघ. नाही बरोबर आहे तुझं, पण मला काय वाटतं आता ना तू अथर्वला स्वतः आवरायला शिकव. हो ना. अगं तुझ्या कामाचा व्याप वाढतोय, मग त्या सगळ्याचा त्रास तुलाच होईल की नाही? खरंय. आता नेहा बघ, स्वतः सगळं आवरते. पोरी तर हुशारच राहतात ना. राधिका एक सांगू, तुझं हे मसाल्याचं आणि डब्यांचं काम चालू आहे ना, ते खरंच खूप छान झालंय. नाहीतर कधी कधी काय होतं माहितीये, ह्या अशा बिझनेस मध्ये ना जुन्या लोकांची मोनोपोली असते. मग नवीन लोकांना ऑर्डर मिळायला खूप त्रास होतो. पण त्या मानाने तू खूप लवकर उभी राहिलीस. कसलं काय गरी होती. अजून तर मला खूप काम करायचंय, खूप गोष्टी करायच्या. आपलं भाड्याचं घर घेता यावं इतके तर पैसे कमवायला हवेतच ना. पण आता का विचार करतेस तू?
इथे राहतेस की? अगं पण रेवती, नाना नानींना किती दिवस त्रास द्यायचा? नाही ते आपले म्हणतात प्रेमानं रा रा रा. समीदाला नाही ग आवडत. नाही म्हणजे तिचंही बरोबरच आहे म्हणा. असं किती त्रास द्यायचा, आणि मलाही नाही आवडणार. माझ्यामुळे त्यांच्यात भांडणं झाली. तेही खरंच आहे, पण तरीही तुला सेटल व्हायला वेळ लागेल. हो ते तर आहेच रेवती. कधी कधी मला असं वाटतं का मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळतील का नाही. असं का म्हणतेस? रेवती, मला माझ्या अथर्वला कधीच काहीच कमी पडू द्यायचं नाही. त्याला खूप शिकवायचंय, मोठं करायचंय. आणि हा, मला नाना नानींसाठी काहीतरी करायचंय. त्यांचं ऋण तर मी आयुष्यभर फेडू शकत नाही, पण त्यांच्यासाठी काहीतरी करायचं. करशील करशील. थोडासा पेशन्स ठेव. तुला माहितीये तुझ्या बाबतीत काय झालं? गुरुनाथने घराबाहेर काढल्यानंतर एका मागोमाग एक संकटच येत राहिली तुझ्या. तुला त्यातून सावरायला वेळच मिळाला नाही. तुझं काम, त्यानंतर दादाच्या घराचा प्रॉब्लेम, त्याच्या मुलाचा आजारपण. पण आता सगळं संपलंय. सगळ्या अडचणींवर तू मार्ग काढलायस. अडचणी माणसाला खूप काही शिकवून जातात. खरं, आधी तर वाटलं होतं का मी हे सगळं करू शकेन का नाही, करू शकेन का नाही. पण झालं बाई. दादा तर म्हणतो का तुझ्यामुळे झालं हे सगळं, तू घर सावरलंस. अगं मग खरंच आहे ते. कसलं काय रेवती, आता मला समजून राहिलं का तू कुठल्या दिव्यातनं गेलीयस, कुठल्या कुठल्या प्रश्नांना सामोरी गेलीयस. माझ्या बरोबर तर सगळेजण आहेत, पण हे जेव्हा तुझ्या बाबतीत घडलं तेव्हा तर तू एकटीच होतीस. कसं निभावलं ग? तेव्हाचा विचारही करवत नाही आता. मी घराबाहेर पडले ना, तेव्हा नेहा जेमतेम 2 वर्षांची होती. एकटी होते मी. अगं तुझ्या बरोबर नाना नानी आहेत, सासू सासरे आहेत, तुझा दादा आहे, पण माझ्या बरोबर कुणीच नव्हतं. परिस्थितीतून मार्ग काढला आणि नेहाला सांभाळलं. पण या सगळ्या परीक्षांनी ना मला बळ दिलं, नवा आत्मविश्वास दिला. बरं, चिटणीसांपेक्षा सुद्धा आता खूप मोठं काम शोधायचंय आपल्याला, आणि मी तुला मदत करणार आहे. बर, तसं झालं ना तर एकदम भारीच होऊन जाईल. मग तुझ्यासारखीच मी पण बिझी होईल. चल बाई, आता आवरते लवकर. ही भाजी चिरून झाली ना, मग आपण पोरांना सोडून येऊया. वरती आलं, भाजी फोडणीला टाकली का झालं, 15 मिनिटात डबे तयार. चालेल.